मगाशी जो आपण इंद्रधनुष्य बघितला तो आपल्याला अर्धवटा दिसत होता, पण आता आपण इकडे या स्पॉटला आल्याच्या नंतर हा आपल्याला पडलेला पूर्ण इंद्रधनुष्य दिसतोय। चला तर हा डागोल भेटला आपल्याला। याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला। ते ह्याला खवलं बारीक आहेत, एकदम कमीच आहेत, जवळजवळ नाहीच प्रमाण आहेत। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मुंडे, मिराजगावचा भुई या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ। बरेच दिवसानंतर व्हिडिओ येते आणि आजची व्हिडिओ असणार आहे मासेमारीची। पाऊस पडायला सगळीकडे सुरुवात झाली, थोडा थोडा का होईना सगळीकडे पाऊस पडतोय। आणि आज बाबांनी जाळं लावलाय, जाळं बांधलाय आणि ते बांधलेली जाळं आपण आता उचला चाललो आणि त्या बांधलेल्या जाळ्यामध्ये कोणकोणती मच्छी भेटते तर ती बघूया आपण। आपल्यासोबत कोण कोण आहे हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल। ह्या साईडला बघा तर सकाळ सुंदर सकाळचा सकाळी इंद्रधनुष्य आकाशामध्ये पडलाय। निसर्गाने आपल्या साती रंगाची उधळत इंद्रधनुष्याच्या स्वरूपात केले। आणि आपला प्रवास आहे, आता आपण उतरलो गाडीने, हायवेला आलो आणि तिथनं गाडी बाजूला ठेवून इकडे आता नदीच्या बाजूला म्हणजे इथं आपली होडी लावली आपण तिथे जातोय। पुढे अविनाश आणि बाबा दोघे आहेत आणि मी आहे तिसरा। चला तर मग पुढचा प्रवास आपण करूया। मगाशी जो आपण इंद्रधनुष्य बघितला तो आपल्याला अर्धवटा दिसत होता, पण आता आपण इकडे या स्पॉटला आल्याच्या नंतर हा आपल्याला पडलेला पूर्ण इंद्रधनुष्य दिसतोय। अर्धा ढगांच्या आतमध्ये नाहीसा झालाय। चला तर मग अशा तऱ्हेने होडीत बसलो आणि होडीमधनं जिथं जाळा बांधलाय तर तिकडे चाललोय। आणि समोर जर बघत असाल तर काही मच्छीवाले ते जाळं बांधून उचलून घरी परतीच्या प्रवासाला चाललेत। आणि मगाशी जो इंद्रधनुष्य आपण बघत तो आता पूर्ण दिसतो आपल्याला। ढगांच्या आड लपलेला होता तो पूर्णपणे जातो आणि पाण्यात त्यापासून मी पडले। तुम्ही जे बघत असाल आता ही झाडं ह्या पावसाळ्यामध्ये पडणार आणि वाहून जाणार, कारण ह्याच्या खालची माती आहे ती सगळी धुपून गेले पाण्याच्या प्रवाहामुळे। म्हणजे रेतीसाठी जे ड्रेजर लागले होते इकडं, त्या ड्रेजरने खोल खड्डे मारले आणि त्या खड्ड्यामुळं या बाजूची माती ही निसटून गेले आणि मुळच दिसत आपल्याला झाडांची। जसं हे झाड पडलंय तसं ही बाकीची पण झाडे किनाऱ्या लगतची आहेत ती हळूहळू पडणार। आणि हा आवाज ऐकता आपण नदी किनारी आलोय आणि सकाळ झाले ह्याचं उदाहरण देता येतोय। आणि इथं जवळच आपण आता जाळा बांधला आणि थोड्याच वेळात आपण जाळा उचलायला सुरुवात करू। वाजता लागलाय गागुल भावलाय की काय?
बारीक आहे. पाण्यातून बुडून लागावा ना. आणि ह्या पहिल्या जाळामध्ये हा एकच मासा लागलाय. पुन्हा दुसरा जाळा लावला होता. दुसऱ्या जाळ्यामध्ये काहीच भेटलं नाही. आता अजून एक जो जाळा लावला आहे त्या जाळ्यामध्ये बघूया काय भेटते का नाही. आपल्या पहिल्याला एकच मासा, नंतरच्या दोन्ही जाळ्यात काय मासाच नाही भेटला. तो मासा आता भावा सोडवत आहेत आणि त्याची साईज बघू शकता चांगली आहे. कारण आपण जाळी लावतो हे बारीक जाळी लावत नाही, मोठ्यावरची जाळी लावतो. त्यामुळे बारीक मासा याच्यामध्ये आपल्याला भेटत नाही आणि मोठेच मासे आपण आता पावसाळ्यामध्ये पकडणार, बारीक नाही. चला तर मग 6 मासा भेटलेला आहे. तो आता आपण घेऊन चाललो आहे घरी. आणि तुमच्याकडं या माशाला काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची व्हिडिओ इथेच एंड करतो. आता पावसाळ्यात नक्कीच मासेमारीच्या आपल्याला व्हिडिओ येत जातील. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करतो. पण भेटू पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर हा डागोल भेटला आपल्याला. याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. ते ह्याला खवलं बारीक आहेत, एकदम कमीच आहेत, जवळजवळ नाहीच प्रमाण आहेत. त्यानंतर बघा तर त्याच्या वरचे हे जे काटे आहेत हे तर ते दिसतं तुम्हाला उभे राहिले. खरं तर ते अशा आतमध्ये मिटून पण जात आहेत. आणि उभे राहताना हे वाकडे तिकडे ते ह्या साईडला एक, त्या साईडला एक, त्या साईडला. आणि ते धारदार आहेत. त्याच्यानंतर इकडे खाली काटे 2 आहेत. म्हणजे जर लागलं तर नक्कीच काम करणार. आणि एकदम स्लिम असल्यामुळं नक्कीच ह्या माशाचा वेग जास्त असणार.